म्हणजे गाण्याचं आणि माझं मी म्हणेन वी आर इन अ कॉम्प्लेक्स रिलेशनशिप. म्हणजे आणि मला दामटून गाण्याच्या क्लासला बसवलेली आणि बाहेर सगळे पकडापकडी खेळतात. माझा जीव इतका वर खाली, मला जाम गाणं शिकायचं नव्हतं तेव्हा. मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात त्रासदायक आठवण काय असेल तर तो गाण्याचाच क्लास त्यावेळेसचा. समज तुझी कला, मग लेखन असेल किंवा अगदी गाणं असेल किंवा हे वादन असेल, ती जर मनुष्य रूपात तुझ्या समोर आली तर तिला काय सांगशील किंवा कसे धन्यवाद म्हणशील की, आणि काय तुला बोलायचंय तिच्याशी, काय सांगशील? काही बोलणारच नाही, ते गळ्यात पडू एकमेकींच्या कदाचित. तर ते जे असतं ना की आपल्याला माहितीये का कुठे जायचंय, काय करायचंय, ती जाणीव जेव्हा होते तेव्हा गोष्टी म्हणजे येतातच जुळून. नमस्कार, स्प्रेड इट संवाद मध्ये मी हरिप्रिया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज या संवादामध्ये आपल्या सोबत आहेत, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या फुल पॅकेज आहेत असे कलाकार आपल्या सोबत आहेत. त्यांचं नाव म्हणजे प्राची रेगे. मी फुल पॅकेज यासाठी म्हणाले कारण की एखादं गाणं तयार होतं म्हणजे लिखाण, त्याचं संगीत आणि त्याचं पार्श्वगायन, हे तिन्ही करणारा कलाकार आज आपल्या सोबत आहे. बघूयात तर मग काय म्हणतायत ते. प्राचीताई नमस्कार. नमस्कार आणि हाय. हाय, कशी आहेस? मी एकदम छान आहे, तू कशी आहेस? मी छान, मला बरं वाटतंय. आणि मी उत्सुक यासाठी आहे की एक ठराविक क्षेत्रातला माणूस कलाकार असतो, त्याच्याकडून भरपूर माहिती घेता येते त्या क्षेत्रातली. तुझं तसं पार्श्वगायन, वादन, संगीत आपण म्हणू शकतो आणि लिखाण, या तिन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे या तीन वेगवेगळ्या गोष्टीतलं मला आज ऐकायला मिळणार आहे, त्यामुळे मी फार उत्सुक आहे. बघूयात आपण, मला किती सांगता येतं ते. ओके, तर ज्यासाठी आज तू इथं आहेस एक कलाकार म्हणून, शिवाय एक बिझनेस अनालिस्ट म्हणून सुद्धा तू काम करतेस. कसं काय सूत जुळतंय हे, म्हणजे बिझनेस अनालिस्ट आणि कलाकार? सो बिझनेस अनालिस्ट म्हणजे काय बेसिकली की टेक्नॉलॉजी आणि बिझनेस याच्यामधला पूल, ब्रिज, ह्या लोकांचं संवाद ह्या लोकांशी करून देणं. आणि संगीत म्हणजे पण माझ्या दृष्टीने तो एक पूलच आहे की जे एक्सप्रेस करता येत नाही, जे अगदी शब्दात व्यक्त नाही करतायत, ते आपण चालीत व्यक्त करू शकतो. सो बिंग ब्रिज इज असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ते जमतंय. ह्याही जगातलं साधारण तेच आहे, सांधायचं काम, साकव घालायचं काम, आणि त्याही क्षेत्रात तेच आहे. त्यामुळे ते जमतंय, छान जमतंय. ओके, आता सुरुवात झालीच आहे की कला आणि तुझं काम. मला तुझ्या कामातलं शिक्षण, म्हणजे जे तू आता कंपनीमध्ये करतेस बिझनेस अनालिस्ट म्हणून, तर त्या शिक्षणाविषयी काय सांगशील? म्हणजे त्यातलं शिक्षण असं त्यातलं म्हणजे माझं शैक्षणिक हे बघशील तर सायन्स, आणि मग त्याच्यानंतर BSc कॉम्प्युटर सायन्स. मग मी डेव्हलपमेंटमध्ये होते काही वर्ष, 4-1 वर्ष मी डेव्हलपर म्हणून IT इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्यानंतर लग्न, मुलं, आणि माझं असं थोडंसं काय म्हणतात त्याला, आधीपासून प्री प्लॅन्ड होतं की मला एकदम मस्त फुल टाइम आई बनायचं एकदम. त्यामुळे मी नोकरी वगैरे करणार नाही ठरवलं होतं. मॅटर्निटी लिव्ह पण नाही घेतली मी. सो जेव्हा माझं प्लॅन झालं की आता आपल्याला मुलं हवी आहेत, तेव्हा मी थांबवलं काम करणं. ओके. आणि मग मी जवळपास माझी मुलगी आता मोठी 15 वर्षाची होईल. सो 12-1 वर्ष पूर्ण मुलींसोबत धमाल केली. आणि मग नंतर घरी असले तरी मी काही कामं करत होते, फ्रीलान्सिंगची कामं करत होते. सोशल मीडियामुळे बरंच आपण घर बसल्याही गोष्टी ज्या करू शकतो, कंटेंट रायटिंग म्हणा, किंवा माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत जे खूप उत्तम काम करतात, तर त्या सगळ्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवायच्या दृष्टीने मी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होते, आहे अजूनही. आणि मग ही कामं सुरूच होती. आणि मग याच्यातनं एकात एक करून मग असं लक्षात आलं की अरे हेच काम आपण IT क्षेत्रात अजून जास्त परिणामकारक करू शकतो. आणि गाणं सुरू होतच त्याच्याबरोबर. पण BSc कॉम्प्युटर सायन्स, डेव्हलपमेंट, मग 12 वर्षाचा साधारण गॅप, आणि आता पुन्हा जे मी माझं वैयक्तिक काम केलं त्याच्यातनं क्लायंट हँडलिंग, म्हणजे आपण कोणासाठी काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय, त्यांचे पेन पॉइंट्स, त्यांचे प्रॉब्लेम पॉइंट्स ते समजून घ्यायची कॅपॅबिलिटी वाढली. मुलींमुळे पेशन्स वाढले आणि मग मी पुन्हा इकडे आले. आणि आता 2 वर्ष होतील मी पुन्हा काम सुरू केलं, त्याला छान चाललंय. बरं, हे झालं आपण जे काम करतो रोजचं. आता कलाकार आणि ते शिक्षण, त्याची सुरुवात कसं काय झालं? त्याची सुरुवात म्हणजे माझ्या वडिलांना फार रुची होती संगीतात. त्यांना स्वतः गायक व्हायचं असावं कधी असं
स्पष्ट म्हटले नाहीत, पण मला जबरदस्ती गाण्याच्या क्लासला पाठवायचं. आणि आम्ही एका सोसायटीमध्ये राहायचो. आमचा फ्लॅट आणि शेजारच्या फ्लॅटमध्ये नायडू आजी म्हणून आजी राहायच्या. रेणुका स्वरूपमध्ये त्या शिक्षिका होत्या गाण्याच्या, पण आम्ही गेलो तोवर रिटायर झाल्या होत्या, वयस्कर होत्या. त्या गाण्याचे क्लास घ्यायच्या आणि बाबांनी मला तिथे पाठवायला सुरुवात केलं. तर आम्ही जिथे गाण्याच्या क्लासला बसायचो ती आमच्या घराची खिडकी आणि सोसायटीचे कंपाऊंड वॉल, आणि आम्ही सगळी सोसायटीतली 8-10 मुलं कंपाऊंड वॉलवरनं पकडापकडी खेळायचो. आणि मला दामटून गाण्याच्या क्लासला बसवलेली आणि बाहेर सगळे पकडापकडी खेळतात. माझा जीव इतका वर खाली, मला जाम गाणं शिकायचं नव्हतं तेव्हा. मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात त्रासदायक आठवण काय असेल तर तो गाण्याचाच क्लास त्यावेळेसचा. पण मग नंतर लक्षात आलं, हळूहळू आवडायला लागलं, जमायला लागलं. पहिली परीक्षा दिली तेव्हा घाबरले होते, रडले पहिल्या परीक्षेला गाण्याच्या. मग आजीने सांगितलं ठीक आहे, आपण आपल्या आनंदासाठी गाणं शिकूयात, परीक्षा देऊया नको. परीक्षा वगैरे काही दिला नाही. वर्षानुवर्ष नायडू आजींकडे गाणं शिकले. असा तो मला आठवत नाही तेव्हापासून दुसरीत वगैरे असेल मी, तेव्हा प्रवास सुरू झाला होता तो शिकायचा. म्हणजे एक तू म्हणालीस त्रासदायक आठवण बालपणीची, ते आता आवडीची गोष्ट झालीये. होय, असं म्हणूयात आपण. अगदीच झाले. परीक्षा वगैरे तू दिला नाहीस, जस्ट शिकत राहिले. त्यानंतर मग म्हणजे गाण्याचं आणि माझं, मी म्हणेन वी आर इन अ कॉम्प्लेक्स रिलेशनशिप. म्हणजे असं सलग सुरू राहिलंय तेव्हापासून गाणं आजवर. असं नाही झालं. कित्येकदा म्हणजे गाणं शिक्षण सुरू होतं, आपल्याला असं वाटतं आपल्याला आता जमतंय, आपण काहीतरी छान करणार होतो याच्यात, आणि मग ते सरावाचं झाल्यानंतर असं थोडं कंटाळवण होतं. म्हणजे डेटिंग करणारे लोक, ते मॅरिड कपल, त्याचा जो प्रवास असतो, आणि एकदा लग्न झालं, सगळं स्थिरस्थावर झालं की असं रोजच आहे, आपण बघू करू की कंटाळा असं, आणि मग ते थांबून जायचं. मग पुन्हा काहीतरी घडायचं, पुन्हा आयुष्यातल्या काही घडामोडी मोठमोठ्या, म्हणजे जिथे जिथे ठळक गोष्टी बदलल्या माझ्या आयुष्यात, तिथे तिथे गाणं माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा आलं. आणि त्याला मी आता पकडून ठेवलंय होपफुली. आता मी एखादी घटना घडून मग आपण गाण्याकडे वळू असं राहिलं नाही. आता माझ्या आनंदासाठी, माझ्या एक्सप्रेशनसाठी गाणं आहे. पण तोवर असं झालं होतं की मला पहिलं बाळ झालं होतं, ती मुलगी गेली होती 3 दिवसाचीच असताना. तेव्हा मग मला असं त्या ह्याच्यातनं बाहेर पडताना गाण्याचं परत, मग तोवर माझं गाणं शिकणं किंवा गाणंही थांबलं होतं 5-6 वर्ष. मग त्या दरम्यान त्या ह्याच्यातनं सगळ्या गोष्टीतनं बाहेर येण्यासाठी मी गाण्याचा क्लास शोधायला लागले. तेव्हा आम्ही धायरीमध्ये राहत होतो. धायरीमध्ये संजय गरुड म्हणून आहेत, त्या सरांकडे मी शिकले. तिथे एक मोघे काका म्हणून त्यांना साथीला असायचे, उत्तम व्हायोलिन वाजवायचे. त्यांनी माझं खूप छान करून घेतलं, आणि संजय गरुड सरांकडे असं 2-3 वर्ष तिथे. पण मग नंतर मी धायरी सोडली, मग पुन्हा माझं गाणं थांबलं. मग पुन्हा आता लॉकडाऊनच्या आधी, साधारण 2015 पासून ते लॉकडाऊन असेपर्यंत मला वाटतं मंजिरी कर्वे आलेगावकर, मंजिरी ताईंकडे मी काही वर्ष जात होते गाण्याला. 3-1 वर्ष आम्ही केलं. अजूनही आम्ही भेटतो, पण असं बसून गाणं शिकणं असं नाहीये. पण युकुलेली मुळे असं घडलंय की त्याचा सराव करत असताना माझा रियाज आता आपसूक होतोय, किंवा सोबत आता मी कुठला तरी मोठी घटना घडेल आणि त्यातनं मला गाणं बाहेर काढेल, ही डिपेंडन्सी गेली. गाणं माझ्यासाठी आणि मी गाण्यासाठी आहे. इथवर आमचा प्रवास आता आलेला आहे. हे गाणं झालं, आणि तू आता युकुलेलेचा म्हणजे उल्लेख केलास. मला तुझ्यात जास्त काय आवडलं असेल तर हे वेगळे पण खूप आवडलंय. ते वाद्य वेगळंय, त्यातला म्हणजे त्याच्यासोबत सादर करायची तुझी पद्धत मी बघितली, ती वेगळी आहे. म्हणजे एक ठराविक संगीत प्रकारापेक्षा थोडं वेगळं. तर आपण त्याच्याकडे वळूयात आता, की हे वाद्य नेमकं काय आहे, काय म्हणजे फ्युजन आहे कशाचं ना, म्हणजे गिटार, व्हायोलिन असा मध्ये आहे की काय काय सांगशील? सगळ्यात आधी तर मी सांगेन, युकुलेली ही मिनी गिटार नाहीये. माझे बरेच मित्रमैत्रिणी ज्यांना माहितीये मी युकुलेली वाजवते, ते कायम मला छोटी गिटार वाली असं करून चिडवतात. पण हे ते वाद्य नाहीये, हे फ्युजन वाद्यही नाही, हवाईयन वाद्य आहे. हवाई बेटांवरती हे ह्याचा काय म्हणतात उगम झाला किंवा शोध लागला. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहेत, तंतुवाद्य आहे, आणि ह्याला फ्रेट्स असतात. त्यामुळे व्हायोलिन सारखं अंदाजाने गायचं नाहीये. ठराविक जागी तुम्ही बोट ठेवला, ठराविक सूर उमटणार आहे. आणि जास्त ह्याचं मला वाटतं लॉकडाऊन दरम्यान खूप पॉप्युलर झालं हे वाद्य, कारण छोटं असल्याने आपल्या घरात बसून, किंवा आपण बारीक 4-5 माणसं भेटलोय किंवा
शेकोटी पेटवले, कॅम्प फायरला गेलोय, पिकनिकला गेलोय, तिथे पटकन कॅरी करता येण्यासारखं, इझी टू हँडल. आणि सुरुवातीला तरी अगदी युकुलेली मला आता कोणालाही अगदी ओकट हो माहिती नाही, पण बेसिक कान आहे गाण्याचा किंवा संगीताचा कान आहे म्हणू शकतो, किंवा गाणं ऐकायची जरी आवड असेल तरी कोणत्याही माणसाला मी सांगू शकते की 2 ते 3 दिवसात सहज तुम्ही एक बेसिक युकुलेली गाताना तुम्हाला कंपनी होईल अशी शिकू शकता. सो ते सोपं असल्यामुळे मला वाटतं ते पॉप्युलर झालं. आपल्या माझ्या ओळखीच्या लोकांना खूप वाटतं ते युनिक, पण मी ज्या कम्युनिटीमध्ये ऑनलाईन असते किंवा युकुलेली वाजवणाऱ्या लोकांबरोबर जेव्हा असते तेव्हा मला असं वाटतं हे खूप पॉप्युलर आणि खूप लोकांना माहिती असलेलं येणार. आपल्या इंडस्ट्रीतली बरीच लोक वाजवतात युकुलेली. सो अंतरा नंदी आणि नंदी सिस्टर्स त्या कायम युकुलेली वाजवतात, बरीच जण म्हणजे. आणि ज्यांना गिटार येते त्यांना तर अजून सोपं पडतं हे वाजवणं. सो तू म्हणालीस तसं लॉकडाऊन मध्ये किंवा तू अंतराचं नाव घेतलंस त्या म्हणजे लॉकडाऊन मध्येच त्या बऱ्याच फेमस झाल्या. तुला कशी आवड लागली लॉकडाऊन? म्हणजे प्रसंग, आदर्श काय काय सांगते मी. सोशल मीडिया लॉकडाऊन मध्ये आपण सगळेच खूप वापरायला लागलो. फेसबुक, इंस्टाग्राम भरपूर वापरायला लागलो. आधी जो आपला अंदाज घेत वावर होता तो आपण बिंदास काय मनाला येईल ते सगळं पोस्ट करायला लागलो. त्या दरम्यान मला असं झालं, अरे आपण गाणं कधी आपलं पोस्ट केलंच नाही सोशल मीडियावर. एखाद दुसरं मी कधीतरी केलं असेल, आणि मग त्याच्यावर मला खूप जणांनी सांगितलं की किमान तानपुरा तरी लावायचा. मी रॉ गायचे आणि काही साथ नाही, संगत नाही असं गाणं पोस्ट करायचं. आणि मग तिथून विचार सुरू झाला की तानपुरा लावला तरी त्याला ठेका नसतो. तबल्याचा ठेका लावला मशीनवरचा किंवा ऍपवरचा तर ते खूप धावपळ होते, किंवा तो आपल्या हिशोबाने नाही, कारण तो डिझाईन्ड आहे ना, प्रोग्राम्ड आहे. तिथे आपण जर आपली हरकत बदलली किंवा आपण पॉज घेणार आहोत तर तो ठेका थांबत नाही. तर ती माझी थोडी ओढाताण व्हायला लागली. मग मी हे शोधत होते की असं काय की जे आपल्या मनाला येईल तेव्हा तो ठेका थांबलाही पाहिजे, आपल्याला मनाला येईल ती साथ थांबली पाहिजे, आणि आपल्याला पाहिजे तशा स्पीडमध्ये, पेसमध्ये ते वाजवता यायला पाहिजे. गिटारचा पहिला विचार आला, पण मग मला असं त्याचा आकार बघून आणि एकूणच असं ते थोडं अवघड जाईल शिकायला असं काहीतरी वाटत होतं मला. मग मी एकतारीचा पण विचार केला होता, पण मग एकतारी अशी मला पटकन मिळेना. आणि मग लक्षात आलं, अरे आपण युकुलेली मागू शकतो. आणि मग मी ऑनलाईन हे सगळे बघत होते तेव्हा लॉकडाऊन थोडंसं मला वाटतं आपलं गोष्टी यायला सुरुवात झाली होती ऑनलाईन खरेदी करायला. तेव्हा अमेझॉन वरती पहिली युकुलेली मला दिसली जी पटकन येणार होती. ती ऑर्डर केली आणि ती आहे अजूनही माझ्याकडे. ती नाही पण आहे माझ्याकडे. आणि मग मला जे आवडतात कविता, गाणी, ती मी त्याच्यासोबत गाऊन पोस्ट करायला लागले असं. आणि मग नंतर हळूहळू शिकत गेले. लक्षात आलं की हे खूप बेसिक आहे, आता आपण काहीतरी अजून शिकायला पाहिजे. मग शोध झाला सुरू. असं पुढची गोष्ट मोठी आहे, ती अजून सुरू आहे. आणि साधारण किती वर्ष झाली तू हे वाजवतेस? लॉकडाऊन ना, म्हणजे आता 2020 पासून 5 वर्ष झाली. तुला म्हणजे आता तू लिखाणही करतेस, एक एक गोष्टी आपण बेसिक पासून विचारूयात आणि मग त्याचं पुढं कसं काय कुठेतरी भेळ होणार एकत्र येणारच. लिखाणाकडे वळते की लिखाण म्हणजे जो माणूस मला असं वाटतं की ऐकतो काहीतरी तर त्यानुसार त्याची आवड लागू शकते. तसं तुझं काय होतं, लिखाणाचं उगमस्थान काय आहे, असं काय सांगशील? लिखाणाचं मला असं वाटतं खूप वाचणाऱ्या माणसांना आपसूक लिहिता येतं. मी आधीही लिहित होतेच, म्हणजे मला मराठीच्या पेपरला वेळ पुरायचा नाही, कारण मी इतका मोठा निबंध लिहायचे आणि मला दम देऊन पाठवायचे. निबंध आधी लिहू नको, आधी सगळी प्रश्न उत्तर पूर्ण कर, मग निबंधाकडे वळ. ती तशी आवड होती. किंवा मैत्रिणींना पत्र लिहिणं सुट्ट्यांमध्ये, हे सगळं असं आपल्याला काय वाटतं ते एक्सप्रेस करणं, हे लिखाण हे माध्यम होतंच माझ्याकडे लहानपणापासून. असं आता मी जेव्हा बघते तेव्हा वाटतं. पण मी जेव्हा खरोखर आता ह्या काही वर्षात जेव्हा लिहायला लागले तेव्हा त्याचं खरं कारण मी सांगेन, माझं लग्न झालं 2008 मध्ये आणि 1-1.25 महिन्यात माझे वडील वारले. आणि मी आणि माझे बाबा माझे बाबा गप्पिष्ट इज इक्वल टू नाना चावरे असं ते समीकरण होतं. म्हणजे इतक्या आमच्या गप्पा व्हायच्या आणि आम्ही एकमेकांसोबत बोलायचो की बाबा होते तोपर्यंत मला कोणासमोर व्यक्त होण्याची गरजच नव्हती, सगळं बोलून संपलेलं असायचं. मग लिहायचं काय शिल्लक आहे ना, कारण सगळं सांगून झालंय. आणि ते गेले आणि एकदमच मला असं झालं कोणी नाहीच आहे मला आता बोलायला, मी कोणाला सांगू मला काय वाटतंय ते.
आईला सांगायला जावं तर आई तिच्या दुःखात होती, भाऊ होता पण माझं आणि भावाचं इक्वेशन पुन्हा असं जरा तगेगिरी टाइमपास, असं लहान भाऊ आहे माझा. पण मग असं ते व्हायला लागलं आणि त्यालाही असं काय आणि किती सांगणार ना की मला नेमकं काय वाटतं. आणि मग तिथून कुठेतरी मला वाटतं ते लिहून तरी आपल्याला निदान सांगता येईल आपल्याला काय वाटतंय किंवा काय म्हणायचं किंवा मी कोणाला शोधतीये ते किमान लिखाणातनं तरी सांगतायत. असं ते थोडंसं बाबा जायचं निमित्त झालं, त्यामुळे मग मी पुन्हा लिहायला लागले. आपण असं म्हणू शकतो गाणं आणि लिखाण याला दोघा नाही बाबा जबाबदार. म्हणजे तुझं एक्सप्रेसिव्ह असणं जास्त त्यांच्याकडनं, दॅट इज हिज जीन्स. बरं, तू म्हणालीस की लिखाण, मग वाचायला कुणाला जास्त आवडतं किंवा? बाबांनाच. म्हणजे आम्ही मी डहाणूकर कॉलनी कोथरूडला राहत लहानाची मोठी झाले आणि तिथे गांधी भवन अगदी जवळ आणि गांधी भवनची मोठी लायब्ररी आणि तिथे कुठलं पुस्तक मिळत नाही. म्हणजे आम्ही अक्षरशः वेदांची पुस्तकं, वेद पण आणलेत घरी आणि माझे बाबा तेही वाचायचे. आणि का वाचतात तर नाही, काहीतरी गप्पा चर्चा चालली होती, त्याचा काहीतरी रेफरन्स हवा होता म्हणून मग मी बघतोय. तर त्यांना कायम वाचताना बघितलंय. आई माझी वाचते पण तिची वाचनाचा कल आणि बाबांचा हा खूपच, म्हणजे खूप वास्ट वाचू शकायचे बाबा. म्हणजे त्याला काही बाउंड्री नव्हती आणि विषयाला कुठलाही बंधन नव्हतं असं. आणि तुला लिहायला काय आवडतं? म्हणजे एक्सप्रेसिव्ह त्यामुळं लेखच्या लेख उतरतात कागदावर, कविता येतात. ललित निबंध हा एक फॉर्मॅट मी हाताळते बऱ्यापैकी आणि कविता पण कवितांचं असं आहे की त्या फार हट्टी असतात. म्हणजे ते यायच्या वेळीच येतात. हा, ते खूप नाही आहेत पण ज्या आहेत त्या माझ्या अगदी, म्हणजे मी अजूनही तिथे जाऊन सांगू शकते की तेव्हा हे झालं होतं आणि मग ही कविता अशी आली. त्यामुळे कविता आणि निबंध, ललितबंध असं म्हणू शकतो आपण. मी तुझ्या तिन्ही गोष्टींचा उल्लेख केला आणि याचीच पोचपावती पार्श्वगायनाची तुला गोदाकाठ चित्रपटासाठी मिळाली महाराष्ट्र राज्य सरकारकडून. तर त्याबद्दल काय सांगशील? त्या चित्रपटाबद्दल, ज्या गाण्यासाठी तू आवाज दिलास त्याबद्दल, आणि जेव्हा पुरस्कार जाहीर झाला म्हणजे तुम्हाला प्रवास अख्खा ऐकायचा की कशी सुरुवात झाली आणि मग कसं ते पुरस्कार घेऊपर्यंतचा क्षण, काय सांगशील? मोठी स्टोरी सांगेन पण मला फार आवडते. परत आपण म्हणजे सगळ्या गोष्टींचा उगम साधारण या एक्सप्रेसिव्ह गोष्टींचा लॉकडाऊन कडे आहे. लॉकडाऊन मध्ये जसं गाणं मी पोस्ट करणं सुरू केलं तसं लिखाणही माझं फेसबुकवरती सुरू होतं आणि मी गोदावरी बद्दल काहीतरी छोटंसं लिहिलं होतं. माझ्या आई वडिलांचा लग्नाचा वाढदिवस 31 डिसेंबरला असतो आणि 31 डिसेंबर न्यू इयर होतं आणि आईला इच्छा तर असते की आठवण तर येत असते, अॅनिव्हर्सरी आहे आणि बाबा तर नाही येत, असं तिची ती तगमग सुरू असते. आणि मग त्या सगळ्या तगमगीतून मी काहीतरी लिहिलं होतं आणि मग लहानपणच्या आठवणी, आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, गोदावरी बघितली होती, अशा दृष्टीने मी काहीतरी लिहिलं. त्याच्यावरती मला गजेंद्र अहिरेंचा मेसेज खाली कमेंट होती आणि इफ यू डोंट माइंड मी तुला मेसेज केला, बघशील का, असं लिहिलेलं. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही आता शूटिंग संपवलंय गोदाकाठ. तेव्हा मला वाटतं सिनेमाचं नाव गोदावरीच होतं, नंतर ते गोदाकाठ झालं की सिनेमाचं शूटिंग संपवलंय आणि आम्ही इतके दिवस गोदावरीच्या आसपास होतो, त्र्यंबकेश्वरच्या आसपास होतो आणि तुझा लेख मला इतका भावलाय, तर आता ह्याचं पोस्ट प्रोडक्शन सुरू होईल तर तुला काही आवडेल का त्याच्याबद्दल लिहायला, किंवा आमची चर्चा किंवा आता भेटूया, हे सगळं कंटेंट काहीतरी लिहूयात, प्रमोशनल ऍक्टिव्हिटी ह्याच्यासाठी. तेव्हा त्यांना माहित नव्हतं मी गाते, मलाही माहित नव्हतं मी गाते किंवा मी गाणार आहे. तर मग आम्ही भेटलो आणि मग भेटलो म्हणजे त्यांचं पुण्याचं ऑफिस म्हणशील तर फ्लॅट आहे, घर आहे, तिथे एकीकडे एडिटिंगचं काम सुरू होतं, एकीकडे बाकीच्या काहीतरी चर्चा, आणि आम्ही भेटलो असं. आणि मग तेव्हा एंड टायटल्सला आपण एखादी अंगाई घेऊ आणि मग अंगाई कोणत्या ट्रेडिशनल, फार वेळ नाही आता कारण शूटिंग झालं होतं आणि त्यांना पटकन करायचं होतं ते. तर मग त्यांची चर्चा चालली होती, तर मी म्हणलं मला एक अंगाई माहितीये ट्रेडिशनल, चाल मी सांगते. मग मी ती गुणगुणून दाखवली, तर त्याच्यावर त्यांनी चटकनही शब्द लिहिले, म्हणजे थांब आपण शब्द लिहूयात असं कर. आणि ध्यानी मनी नाही की आपल्याला हे गायचंय काय, मी सहज चाल सांगते काय, म्हणलं ठीक आहे मग ह्या शब्दात मी बघते बसते का, म्हणून आम्ही रेकॉर्ड केली फोनवरती, साध्या फोनवरती रेकॉर्ड केलं. तर मी म्हणलं हे आता तुम्ही स्क्रॅच म्हणून वापरा आणि कोणाकडनं तरी छान गाऊन घ्या, आणि तो विषय माझ्यासाठी तिथे संपला.
आणि 2 दिवसांनी मला फोन, हे बघ मला ना हे लवकर संपायचं, तू येऊ शकतेस का आता स्टुडिओ? मी कधी स्टुडिओत गेलीच नाहीये. म्हणजे मी माझ्यापुरती भरपूर गात होते, मला माझं गाणं आवडायचं, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण प्रोफेशनली मला गाणं गायचंय का किंवा सिनेमासाठी गाणं गायचंय का हे तेव्हा काही नव्हतं. मी म्हणलं ठीक आहे, म्हणजे येते मी. आणि मग मी गेले, स्टुडिओ पहिल्यांदा बघितला आणि डॉन मध्ये आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं. डॉन पुण्यातला सगळ्यात छान मोठा मस्त स्टुडिओ आहे आणि फार फार सुंदर अनुभव होता तो. म्हणजे खूप घाबरले होते एकतर मी, कारण आपलाच आवाज आपण ऐकून पुन्हा बीट्स मध्ये ते बसलं पाहिजे. आणि तेव्हा त्याचं बॅकग्राऊंड स्कोअर तयार नव्हता, फक्त प्लेन गायचं होतं. कसलाही अंदाज नव्हता, पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं. तुषार पंडित म्हणून असतात डॉन मध्ये, त्यांनी खूप सांभाळून घेतलं मला. आणि गजेंद्र अहिरे तर आहेतच. म्हणजे आजवर मी जितकी काही सिनेमासाठी गाणी केलीत गायली ती त्यांच्यासाठीच केली. असा तो प्रवास. आणि मग तो विषय तिथे संपला. हे झालं साधारण 2021च्या आसपास आणि संपली ती गोष्ट. ठीक आहे, सिनेमा केला, होईल कधीतरी रिलीज, आपण आता निवांत. मग त्याच्याही आधी मला वाटतं. आणि मग लॉकडाऊन वगैरे सगळं लागलं, खूप कडक होतं. आणि मग लॉकडाऊनच्या मुळे 58वा आणि 59वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार झाला नाही त्या वर्षी, जे होतात त्या वर्षी. आणि मग ते तसेच राहिले. आणि मग आता पुन्हा सगळं जेव्हा सेटल झालं तेव्हा गेल्या वर्षी मग असं झालं की आता ते 2 राहिलेले आपण करूयात, परत करायचं. मग तेव्हा कोणते सिनेमे रिलीज झाले होते, मग त्याच्यात आमचा गोदाकाठ. म्हणजे त्यानंतर हा सिनेमा होऊन, हे पहिलं गाणं होतं माझं, हे होऊन ही गोष्ट तिथे थांबली होती. पुढे मी बाकी सिनेमांसाठी गायले होते, माझं काम सुरू होतं, सगळ्या छान गोष्टी चालल्या होत्या. आणि अचानक एक दिवस फोन आला, मॅडम तुम्हाला नॉमिनेशन आहे. म्हणलं काय, कुठलं? आणि मग ते गोदाकाठसाठी नॉमिनेशन होतं. आणि तरी पण मला असं झालं, अरे आपण कधी मुंबईला गेलो नाहीये, एकटं कसं जाणार. मी विचारलं गजेंद्र अहिरेंना, तुम्ही येणार आहेत का? ते म्हणाले माझं काही नक्की नाही, बघेन सांगेन. पण मग पुण्याहून मुंबईला जाणार कशी, आणि मग पहिल्यांदाच अशा ठिकाणी, मग जाऊ देत नको जायला, अशा टाईपचं सगळं झालं. म्हणजे जायला हवं का नाही, आपल्याला थोडीच मिळणार आहे, कशाला जायचं, पासून ते नाही एवढा मोठा शो आहे, आपण निदान जाऊन बघू तरी. असं करून मी शेवटी हिया करून एकटीने छान कॅब बुक केली, शांतपणे गेले तिथे आणि निवांत बसले होते. आणि मग नाव जाहीर झालं. म्हणजे मला असं झालं काय काय होणार आहे म्हणजे. आणि काय फार दिसतोय मला आता तो क्षणभर डोळ्यासमोर, फारच सुंदर. म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार अनपेक्षित गायला गेलं, अनपेक्षित. आणि मध्ये परत वर्ष गेली 2-4, परत तुला नॉमिनेशन मिळालं, शिवाय पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यावर काय वाटलं? किंवा तू म्हणतेस की वडिलांमुळं किंवा त्याच रिलेटेड तू लिहिलं होतंस, मग त्यामुळंच त्यांचा मेसेज आला, तेव्हा काय वाटलं? म्हणजे जर काका असते अगदी 1 सेकंद तर मी ब्लँक झाले होते तिथे, मला काहीच वाटत नव्हतं. मग नंतर असं झालं, सगळी माणसं इथली गायब व्हायला पाहिजे, कोणी मला बघू नका. म्हणलं तर आपण इतक्या माणसांमध्ये असतो आणि तरी तो इतका आपला पर्सनल वैयक्तिक क्षण असतो की आईला फोन केला, फोटो पाठवला, भरून आलं. नंतर मला नाही आठवत, नाही जायचं मला परत तिथे. एकूण तू म्हणजे विसरू शकत नाहीस असा तो क्षण होता. बरं, हे सगळं सुरू असताना तू आता तुझा काही युकुलेलेची आपण रियाज प्रॅक्टिस किंवा गायनाची प्रॅक्टिस, काम, हे सगळं कसं सांभाळतेस? म्हणजे कसं मॅनेज करून आता ठरवून करतेस की होतं तसं होतं? म्हणालीस तसं की आयुष्यात संगीत येत गेलं की तसं येत जात, मॅनेज करायला गेलं केलं तर आता सुरुवात अशी झाली की धकवून नेऊयात आपण, आपल्याला जे आवडतं ते करायचं, अशी सुरुवात झाली. पण आता इतक्या गोष्टी सगळ्या समोर येतात, त्याच्यात मग आता निवड करावी लागते. मग आता कुठे थोडंसं मॅनेज करणं, प्रायोरिटीज तयार करणं की ठीक आहे, हे व्हॉइस ओव्हर करशील का आमच्यासाठी, गाणं करशील का, कविता लिहून देशील का, आणि ऑफिसमधली महत्वाची मीटिंग आहे, आणि माझी मोठी मुलगी फुटबॉल खेळते, तिची टुर्नामेंट आहे, तिकडे जायचंय, खराडीला जायचंय, कोथरूडवर. अशा जेव्हा गोष्टी येतात तेव्हा मग आता थोडी शिकतेय मॅनेज करणं. आणि पुन्हा प्रोफेशनल लाईफ सुरू झाल्यामुळे, आयटीतला जॉब सुरू झाल्यामुळे थोडं वेळेचं बंधन आणि ह्या गोष्टी समजायला लागल्या आणि शिकायला लागल्या. त्या नव्हत्या तोपर्यंत म्हणजे जसं मन मानेल तसं असं चाललेलं होतं. बरं, तू मगाशी म्हणालीस की
ब्रिज असणं किंवा पूल असणं हे तुझं दोन्हीकडचं काम आहे. तरीही कधी असं वाटलं का की गाण्याचा किंवा लेखनाचा किंवा वादनाचा आपल्या कामात उपयोग होतोय असं काही? कामात उपयोग होतो ना, म्हणजे असं मी फॉर्म्युला नाही देऊ शकत, पण माझ्यासाठी खरं तर गाणं किंवा संगीत काय, तर ज्या गोष्टी माझ्या मलाच कधी कधी समजत नाही की आपल्याला काय होतंय, काय सांगायचंय, काय हवंय, तेव्हा मी जर गायले, कदाचित ती तीच भावना नसते, पण गायले की कुठे कुठे ते ना असे छोटे छोटे काय मी त्याला चमचमते क्षण वगैरे असं लिहिताना लिहिते, पण ते ऍक्च्युली मला असं जाणवतं की कुठेतरी काहीतरी भरून निघतंय, हील होतंय, आणि मग ते जे मन शांत होतं, आणि मग मन शांत असल्यावर आपण कुठल्याही कामात एकदम उत्तम लक्ष देऊन फोकस ठेवून काम करू शकतो. सो तो तसा उपयोग होतो. आणि दुसरं म्हणजे संगीतात हार्मोनी नावाचा एक कन्सेप्ट असतो, म्हणजे वेगवेगळ्या वाद्यमेळ सांधून माझी गायची कॉर्ड वेगळी असते आणि वाजवायची पण कधी कधी वेगळी असू शकते, तरी ते दोन सूर हार्मोनी साधू शकतात, निराळे सूर असूनही. तर हा जो कन्सेप्ट आहे हा एकूणच कामात, आयुष्यात, सगळीकडे असं ते विचार करून नाही केलं जात, पण मग ते जेव्हा घडून जातं ना आणि असं वाटतं अरे आपल्याला कसं काय जमलंय, आणि मग मग लक्षात अच्छा ह्याच्यामुळे कदाचित जमलं असेल, असं ते होतं. म्हणजे असं ठरवून नाही केलं जात, पण ते आपसूक होत जातं. घर, गृहिणी, घरची कामं, आई, ही जबाबदारी सांभाळताना ही बाजू कशी सांभाळतेस? ह्याच्यात माझ्या नोकरी संदर्भात एक थोडीशी मजा नाही म्हणू शकत मी त्याला, किंवा ब्लिस किंवा सुटका माझी अशी झाली की माझा नवरा पण IT मध्ये काम करतो, अभय. त्याने ठरवलं की आता खूप होतंय मला, मी खूप जास्त बर्नआउट होतोय, स्ट्रेसफुल होतंय, आता मला माझ्या आवडीचं काम करायचं. तर त्याने ठरवलं तो पूर्ण वेळ घरून शेअर मार्केट आणि या सगळ्या गोष्टी करणार, आणि त्याच दरम्यान मी ठरवलं की मी आता पुन्हा काम करणार. सो एक माणूस घरातनं खूप वेळ बाहेर राहायला लागला, पण एक माणूस घरात आला, आणि टचवूड किंवा मला कौतुक आहे त्याचं की तो चांगला हँडल करतोय. मी विचारते आज काय केलंय जेवायला, आज काय जेवायला काय, असं मी विचारते. सो युजली जी तारांबळ होते की रात्रीचं करून जा, दुपारचं बघून जा, ती नाही होत माझी. तो शांतपणे, आणि आमच्यासोबत माझ्यासोबत माझी आत्ते सासू पण असते, नवऱ्याची आत्या असते, त्याही सांभाळतात. सो आणि माझी आई आणि भाऊ हे माझा सगळ्यात मोठा सपोर्ट सिस्टम आहे, माझ्या अगदी घराच्या जवळ. त्यामुळे घराची जी बाजू आहे की आता काहीतरी खूप महत्वाचं आहे, मी अडकले आणि अनुष्काला अवनीला आणायला जायचं कुठून तरी, आणि अभय पण अडकला, तर मी कधीही कुठल्याही क्षणी फोन करून पियुष जा रे भावाला सांगू शकते. किंवा मग अगदीच पियुषही नसेल तर आई म्हणते की मला ते उबर ओला करून दे, मी जाईन आणि घेऊन येईन मुलींना. सो इतकी मोठा फौजफाटा असला की मला वाटतं जमतं. माहिती, तू आता म्हणालीस की आई, भाऊ किंवा मिस्टर सोबत असतात. मला हे विचारायचंच होतं तुला की कसं आहे, कला क्षेत्रात यायचं म्हणलं की थोडं घरच्यांचा पाठिंबा, मग त्यातून आपण मुलगी, मग लग्न, मग नवऱ्याचा पाठिंबा, ह्या गोष्टी येत जातात. तर आता माझ्यासारख्या अनेक कलाकार आहेत ज्यांना या गोष्टीत हळूहळू यायचंय, तर याबद्दल काय सांगशील की कसा पाठिंबा असावा लागतो किंवा तुला काय मिळालं? म्हणजे अर्ध तर तू सांगितलंस. अगदी अगदी पोटातून सांगायचं ना, मला खूप खरं सांगायचं ना, तर जेव्हा आपल्याला पटलेलं असतं ना ग, असो पाठिंबा नसो, काहीतरी होतं, गोष्टी अशा त्या जुळत जातात बरोबर. म्हणजे हेच जर मीच जर साशंक असते ना, मला काहीतरी करायचंय किंवा मलाच आतून ती उर्मी नसती ना, तर मी किती कन्व्हिन्स केलं असतं तरी कुठे ना कुठे किचकिच राहिली असती. पण जेव्हा आपलंच ठरलेलं असतं आणि आपण करायलाच लागतो ना, तेव्हा मला असं वाटतं की बाकीच्यांनाही ते दिसतं ग, समहाव असं सांगायलाच नाही लागत. म्हणजे आपसुक होत जात. आतापर्यंत तू हे असं आठवून बघ की तुझ्या आयुष्यात असं कधी घडलं की तुला न मागता खूप सपोर्ट मिळालाय. ते तेव्हाच घडलेलं असतं जेव्हा आपल्याला खूप स्वतःवरती, म्हणजे आपण बघितलेलंच असतं की आता हे होणार आहे. म्हणजे आता माझ्या गाण्याच्या बाबतीत म्हणशील तर मी तसं नव्हतं बघितलं की मी सिनेमात गाणारे, मला राज्य पुरस्कार, असं काही नव्हतं बघितलेलं, घडत गेलं. पण मी हे बघितलेलं होतं की मला काहीतरी कळलंय हा गाण्यातलं. म्हणजे मी जेव्हा मंजिरीताईंकडे शिकायला गेले, गाण्याचे क्लास लावायला गेले, तेव्हा त्या अशा सहजासहजी कोणाला घेत नाही. त्यांनी मला विचारलं का शिकायचं तुला गाणं माझ्याकडनं, किंवा काय अचीव्ह करायचंय तुला गाणं शिकून. तर मी म्हणलं मंजिरीताई मला काय गायचंय ना ते मला दिसतं असं,
पण ते माझ्या गळ्यात उतरत नाही, तर तुम्ही मला ते गळ्यात उतरवायला मदत करा. तर ते जे असतं ना की आपल्याला माहिती आहे कुठे जायचंय, काय करायचंय, ती जाणीव जेव्हा होते तेव्हा गोष्टी येतातच जुळून. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ती आर्तता त्या गोष्टी व्हायला भाग पडते. तुला व्हिज्युअल्स होते म्हणजे ती आर्तता होती तुझ्यात, असं आपण म्हणू शकतो. पण ज्या गोष्टीमुळं या सगळ्या गोष्टी तुझ्या हळूहळू सुरू झाल्या ते वाद्य म्हणजे युकुलेले. तुला काय आवडतं त्यावर वाजवायला, आणि जर आम्हाला ऐकायची इच्छा असेल तर काय ऐकवशील? आता युकुलेलीच सोलो ऐकून दाखवते, म्हणजे फक्त हे वाद्य कसं ऐकवतं ते होय. तर ही ती युकुलेली, याच्यात बरेच प्रकार असतात. ही सध्या माझी आवडती आहे. आणि युजली ही जी जी स्ट्रिंग असते, म्हणजे युकुलेलीला 4 तारा असतात, GCEA असं ट्युनिंग असतं, गिटारपेक्षा थोडं निराळं असतं. आणि सहसा ही जी स्ट्रिंग असते ती युकुलेलीची वरच्या पट्टीतली असते, हाय पिच असते. पण मी थोडा युकुलेली खूप हॅपी साऊंड करणारा इन्स्ट्रुमेंट आहे, आणि मला ज्या चाली सुचतात त्या जराशा हॅपी नसलेल्या सुचतात, थोड्या मेलनकॉलीकडे जाणाऱ्या चाली सुचतात. त्यामुळे मी ती लो जी बदलून घेतली. सो त्याच्यावर थोडस ऐकूयात आपण काहीतरी आता. सुंदर. तू असं म्हणालीस की जनरली हॅप्पी असा टोन वाजवला जातो. मी ह्याला म्हणेन की मनाला शांतता देणारं तुझं वादन आहे असं मला वाटतं. गाण्यातलं काय ऐकवशील ह्यासोबत? मला पहिली म्हणजे असं मी काय अशी खूप पॉप्युलर वगैरे आहे असं मला अजून तरी वाटत नाही, व्हायरल वगैरे असं काय. पण युकुलेली आणि माझी सोशल मीडियावरती ओळख झाली ती मुळात मी ग्रेस साहेबांची. आता सगळ्यांसाठी ग्रेस साहेब असतील, पण मला इतक्या त्या कविता आवडतात की माझ्यासाठी ग्रेसची कविता असं इतकं सोपं समीकरण असतं खरं तर. तर ग्रेस साहेबांची कविता मी एक गायले होते, कोणी हलविला घरून, ज्ञानेश्वरीय वर्षा नावाची कविता होती, ती गायले होते. तर त्या 3 कविता आहेत एकामागे एक. तर ती नाही, पण आज त्यातलीच दुसरी एक कविता मी गाऊन दाखवते. नक्षत्रांच्या कुळामध्ये नक्षत्रांच्या कुळामध्ये स्वातीसाठी शेज नक्षत्रांच्या कुळामध्ये
शेज ढगांच्याही हुंदक्यांना गुंजारते बीज पाचोळाही चिंब झाला डोंगराच्या राणी फुलांनाही जाणवती पत्तरांचे ध्वनी हो वांगड्याच्या तुकड्यांनी बांगड्यांच्या तुकड्यांनी तडखला बांगड्यांच्या तुकड्यांनी तडखला कासाराच्या हातानाही बांगडीचा दाह हो पाण्याच्या डोळ्यात मोतियाचा थेंब पाण्याच्या डोळ्यात मोतियाचा थेंब पावसाने हो पावसाने पाऊसाला पावसाने पाऊसाला मागून येत थेंब हो तू जसं म्हणालीस की तू एक्सप्रेस जेव्हा करायचं असतं तेव्हा या गोष्टींचा तुला जास्त उपयोग होतो आणि ते कळतं आवाजातून वाजवण्यातून आणि ते पूर्ण पोचतं. तर हे सगळं झालं लेखन वादन बिझनेस अनालिस्ट. आता मी अजून एक गोष्ट तुझ्याबद्दल ऐकली की तू NGO साठी ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करतेस. कन्सल्टंट म्हणून नाही, म्हणजे मी जे म्हटलं की मी सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा कंटेंट रायटिंग हे जे फ्रीलान्सिंग काम करायचं त्याच्यात मी ज्यांच्यासोबत जोडली गेली त्यातली एक महत्वाची NGO आहे ती म्हणजे रिस्पॉन्सिबल नेटिझम. हे महिला आणि मुलांसाठी सायबर विश्वात सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी किंवा एकूणच त्यांच्या वेलबिंगसाठी काम करतात. सायबर वेलबिंग ऑफ वुमेन अँड चाइल्ड हे ह्या संदर्भात काम करतात. सध्या मी पूर्ण वेळ काम नाही करत आहे, पण मी जोडली गेलेली आहे त्यांच्यासोबत अजूनही. म्हणजे आमच्या कॉन्फरन्सेस होतात त्याच्यात मी असते. सोशल मीडियाच्या संदर्भात आता म्हणजे मला जसं मी हे काम सुरू केलं बिझनेस अनालिस्ट म्हणून, तसं तिथे वेळ देता येणं
अवघड झालं. आणि सोशल मीडिया मार्केटिंग ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला रोज दिसत राहावं लागतं लोकांना, त्याशिवाय. आणि आपण जर महत्वाचं काम करतोय तर ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा एक सरळ साधा हिशोब असतो. बरोबर. त्यामुळे ते मी सध्या थांबवलंय. पण सगळे मित्रच आहेत, मैत्रिणी मित्रच आहेत आणि फार उत्तम काम करतात. प्लीज शोधा रिस्पॉन्सिबल नेटिझम बद्दल. कुठलाही कसल्याही प्रकारचा तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत हवी असेल तरी त्यांची फ्री हेल्पलाईन आहे, ती प्लीज शोधा आणि त्याचा उपयोग करून घ्या. आणि हे जरी सुरुवात म्हणून महिला आणि मुलांसाठी झालेली असली तरी ते सगळ्या प्रकारची मदत करतात. म्हणजे अगदी मुलांना जे गेमिंग ॲडिक्शन होतं त्याच्यासाठी, त्यातनं बाहेर पडायचं कसं, ह्याच्यासाठीच म्हणजे इव्हन सायकोलॉजिकल काउन्सिलिंग पण फ्री आहे, त्यांनी प्रोव्हाइड केलंय. मुंबईत त्यांचं सेंटर आहे आणि आता पूर्ण देशभर पसरत आहे. पुण्यातही आहे, मध्य प्रदेशात ते काम करतायत आणि बँगलोरमध्ये काम करतायत असं. आणि हे काम फक्त म्हणजे 2 पातळ्यांवर होतं. एकतर लोकांना ऍक्च्युअली मदत करणं, आपल्याला काही त्रास आहे तर आपण हेल्पलाईनला फोन करू आणि ते आपल्याला मदत करतील, ही एक. आणि दुसरं म्हणजे सायबर वर्ल्ड हे इतकं पसरलेलं अक्राळ विक्राळ आहे, त्याच्यात आपली देश म्हणून काही पॉलिसीज असायला पाहिजे. त्या पॉलिसीमध्ये जो आपल्या बाजूनीचा जो आवाज असतो तो रिस्पॉन्सिबल नेटिझम आहे. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी त्याच्याबद्दल मी रिक्वेस्ट करेन की माहिती घ्या आणि काही कसलीही मदत लागली तरी आम्ही आहोत. आता आपण साधारण शेवटाकडे जातोय. मला तुझ्याकडून खूप गोष्टी कळाल्या. म्हणजे एक प्रोफेशनली थोडं वेगळं काम, त्यात गृहिणी, आई, बायको, मुलगी, हे सगळं सुरू असताना तुला कलेची मदत झाली असं तू म्हणालीस. एक ठराविक प्रसंगातून बाहेर येताना ती तुझ्या सोबत होती असं तुझं म्हणणं आहे. तर समज तुझी कला, मग लेखन असेल किंवा अगदी गाणं असेल किंवा हे वादन असेल, ती जर मनुष्य रूपात तुझ्या समोर आली तर तिला काय सांगशील किंवा कसे धन्यवाद म्हणशील की, आणि काय तुला बोलायचंय तुझ्याशी, काय सांगशील? काही बोलणारच नाही आम्ही, ते गळ्यात पडू एकमेकींच्या कदाचित. सुरुवात माझी कुठल्याही कला प्रकाराशी ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिपचे असतं, की मी तुला काहीतरी देईन, तू मला बदल्यात काहीतरी दे, अशी झाली. पण आता आम्ही ज्या टप्प्यावर येऊन थांबलो तिथे आम्ही फक्त एकमेकींसाठी आहोत. त्यातनं काय गाठायचंय, काय व्हायचंय त्याचा विचारच नाहीये कुठे. आणि जे समाधान मिळतं, किंवा मी असं म्हणते की गाताना ना सूर इकडे तिकडे होतात, ताल चुकतो किंवा काय, पण ना कुठेतरी आपण आपल्या स्वतःशी आतमध्ये इतके सिंकअप होतो कुठेतरी. मी त्याला म्हणते की एक तंद्रीचं पोर्टल उघडतं आणि मी जर त्यातनं थ्रू झाले तर मी इथे नसणार आहे, मी कुठेतरी पोहोचलेली असेल. आणि तशी पोर्टल मला इतक्यांदा दिसतात आणि मी इतक्यांदा तिकडे जाते आणि मग कोणीतरी मुली म्हण, काम म्हण खेचून मला परत रोजच्या आयुष्यात आणतात. तर ती जर कला आली समोर तर मी हात गच्च धरून ठेवेन, गळ्यात पडेन, काही बोलणार नाही. मैत्री म्हणू शकतो आपण. मैत्रीतून काय शेवट गाठायचा नसतो, सोबत राहायचं असतं फक्त, हे आपण म्हणू शकतो. मला असं वाटतंय तुझ्याकडे बघून की सगळेच एक क्षेत्र, एक माणूस म्हणून किंवा एक तू कोणाची तरी काहीतरी लागतेस म्हणून, ती कर्तव्य, प्रेम, एक कलाकार म्हणून, आणि शिवाय एक सामाजिक भान जे तू NGO साठी काम करतेस असं म्हणालीस. त्यामुळे एक उत्तम कलाकारासोबत तू उत्तम माणूस आहेस. तुझ्याकडून मी काय शिकले असेल तर कलाकाराकडं आर्तता हवी, तर ते कसंही सुंदर पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतं असं आपण म्हणूयात. खूप बरं वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, खूप शिकायला मिळालं. आणि परत खूप अजून तुझे असे पुरस्कार ऐकायला, त्याविषयी ऐकायला मला खूप आवडेल. त्यामुळं मी असं म्हणेन, तुझ्या अजून खूप पुरस्कारांसाठी तुला खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. आणि मला असं वाटलंच नाही की आपण आज पहिल्यांदा भेटलो, इतक्या छान गप्पा झाल्या, त्याच्यासाठी तुला थँक्यू आणि मजा आली मला. धन्यवाद प्राचीताई. आणि आज आपण स्प्रेड इट संवाद या भागामध्ये प्राचीताईशी जशा गप्पा मारल्या तशाच पुढच्या भागातही नवीन कलाकारासोबत गप्पा मारणार आहोत. त्यामुळं भेटूयात लवकरच स्प्रेड इट संवादच्या पुढच्या भागात.